अनिल बोंडे बोलतायत, थेट जाऊयात। रोजगार मिळेल हा अतिशय अभूतपूर्व बदल करण्यात आलेला आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील मागास असो आदिवासी असो जे स्थलांतर करत होते त्यांना पूर्णतः उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 125 दिवसामध्ये त्यांच्या गावामध्येच रोजगार उपलब्ध होणार आहे, त्यांच्या परिसरामध्ये रोजगार उपलब्ध होणार आहे आणि त्यामुळे शहराकडे जाणारं स्थलांतर हे निश्चितपणे थांबणार आहे। वनक्षेत्रामध्ये काम करणारे जर मजूर असले म्हणजे विशेषतः अनुसूचित जमातीचे तर त्या कामगारांना 25 दिवस अजून अतिरिक्त दिले आहे। म्हणजे 125 दिवसाच्या शिवाय अतिरिक्त दिलेले आहे। महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या कामामधून पायाभूत सुविधा निर्माण झाल्या पाहिजे आणि या पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरता 4 टप्प्यामध्ये कामं करण्याचा उद्देश आहे। एक महत्त्वाचं पाणी विषयक कामं ज्यामध्ये जलसंधारणाची कामं घेता येतील, ग्रामीण भागामध्ये पायाभूत सुविधाची उभारणी, आजीविका आणि उपजीविकेशी संबंधित पायाभूत सुविधाची उभारणी आणि खराब हवामानातील बदलामुळे येणाऱ्या अडचणी कमी करण्याकरता किंवा पाणी साठ्यामुळे शेतीवरचा दबाव कमी होईल, पुरापासून संरक्षण होईल, या सर्व गोष्टी या 4 कॉलममध्ये कामं करता येतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।